अहो बोल मी काय म्हणते पुरीच्या लग्नाचं बघा काहीतरी. तुला काय झाली पुरीच्या लग्नाची मला काही कळत नाही. नवरदेव काय रस्त्यावर पडलेत का बघता सवारता. अरे 56 पोरांचे बाप माझ्या मागे लागले पण मुलीला शिकू दे. आजकाल पोरींचं काय कोणाचा भरोसा आहे का. आपल्या मुलीवर आपण असे संस्कार केलेत का. बरोबर आहे. मग तिला माझ्या नावाची काय काळजी आहे का नाही. बघ दादा ही बघ तुला लग्नाची काय झाली हिला. काय काय अशी का करते तू. माझे दादा म्हणतील तेव्हा मी करेल लग्न. दादा मला पैसे पाहिजे होते. कशाला. आम्ही मैत्रीण बाहेर जाणार जेवायला ठरलंय आमचं. लवकर ये संध्याकाळी. हो थँक्यू. तुझी आई काळजी करते बरं का. मला खाली बघा नको लो. भैयू येतो ना संग. मला चल बाळा. आईला घेऊन घातलं बघ. चल भैयू तुला जायचं दुकानावर. चल मेनू दुकानापर्यंत सोडतो. तुम्ही गाडी घेऊन जाईल. हा तिथून मी जाते गाडी घेऊन. जपून जा बरं. व्यवस्थित जा गाडी घेऊन रस्त्याने. आणि संध्याकाळी लवकर या. काम झाल्यानंतर तिकडे नका टाइमपास करू. उशीर झाला तर फोन कर. बर बर चालेल. अंजना डबा घेऊन ये लवकर. मार्केटला जाऊन येतो. अरे बा सजू टाइम होऊन राहिला आपल्याला. डबा घ्या आणि रोज माघारी आणा जेवण घ्या. अगं कधी होतं कामाच्या अडचणीमुळे रोज थोडं तास होणार. आपल्या पोटा पाण्याचं पण बघायचं असतं. बर बर झालं गाडीला पाणी बिनी पाहिजे. पाणी पाहिलं गाडी पुसली. चल बाय बाय. सावकाश रे. काल तू प्रोजेक्ट बद्दल काय बोलत होतीस का. हो ना गं तो प्रोजेक्ट अर्धवटच राहिला. अर्धवट का बरं. जाऊ दे. अरे 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 स्थिती गाडी बंद पडली ग. अरे कस काय काय माहिती. एकदा ट्राय कर बरं. थांबा हे बघ चालूच होईना. बघ अरे कस काय बरं थांब. पॅनिक नको होऊ. अरे थांब मध्येच बंद पडली ती. थांब माझ्याकडे आहे एक फिटरचा नंबर. मी त्याला कॉल करते. तू ही लगेच थांब. कर बाई लवकर कॉल. उशीर होतोय. हो थांब. हॅलो हा ऐक ना मी दिशा बोलते. अरे माझी गाडी बंद पडली इथे रस्त्यात. तू येतो का. अरे कॉलेज रोडला. हो ये. हा येतोय का तो. हो येतोय. निघलाय तो. लवकर ये म्हणा बाई त्याला. हो येतोय. थांब तू जरा. उशीर होतोय ग. काय झालं गाडीला. अरे काय माहिती बघ ना बंद पडली. पेट्रोल आहे ना गाडीत. हो फुल केलीये. एक मिनिट. झाली चालू. थँक्यू. किती पैसे द्यायचे तुला. नाही नाही राहू दे. काय करत नाही ग तू पैसे नाही घेणार. माझ्या ओळखीचा आहे. चला येतो. हो बस कर. हो त्याला पैसे द्यायला पाहिजे होते ग. आपल्या शेतकऱ्यांना मालाला बाजारभाव नाही यासाठी काय केलं पाहिजे. त्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरूच आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव तर मिळाला पाहिजेच. पण ते पीक येण्यासाठी तुम्हाला पाण्याची गरज आहे. आणि पाण्याबरोबर तुम्हाला लाईटची व्यवस्था दिवसा झाली पाहिजे. रात्रीची लाईट येऊन उपयोगाचं नाही. डफळ साहेब तुमचं म्हणणं योग्य आहे. डेप्युटी तुम्हाला काय वाटतं याच्यावर. मला असं म्हणायचे इकडं आपल्याकडे बिबट्यांची भीती असल्या कारणाने रात्रीची लाईटचे लोड शेडिंग असते. मग त्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागेल. प्रत्येक विहिरी सोलर सिस्टीम करावं लागेल.
अहो सदाभाऊ MSCB मध्ये होते, त्यांना विचारा काहीतरी असेल काही सिस्टीम तर. सदा भाऊ मला हे जरा आहे, तुम्हाला लोड शेडिंग ही का असते? आमचाही प्रयत्न असा आहे शेतकऱ्याला फक्त 24 तास वीज दिल्या गेली पाहिजे, असे आमचे पण प्रयत्न आहे. आपण 24 तास वीज देण्याचा प्रयत्न करू, सोलरसाठी प्रयत्न करू आणि बिबट्यासाठी वन विभागाकडे देखील आपण तक्रार केलेली आहे. त्यांचे पिंजरे आपल्या भागामध्ये लागतील, त्यामुळे त्या शेतकरी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण सर्व ऊस पिकवतो, कारखान्याचा लोड येतो, तरी सुद्धा शासनाने सध्या गुऱ्हाळं बंद केलेली आहेत. ते गुऱ्हाळं चालू करण्यासाठी आपण ग्रामस्थांनी एक सहीचं निवेदन सरकारकडे दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या उत्पन्नाला बाजारभाव मिळून त्यांच्या हातामध्ये रोकड पैसा आला पाहिजे. त्यांनी अभ्यास काय म्हणताय MPSC UPSCचा? खूप चांगला चालू आहे. अकॅडमीला जातेस ना? हो रोज जातोय. तुम्हीच नसताय. अरे नाही जमत यायला, खूप धावपळ होते. अगं घरीच अगं जाण्या येण्याचाच टाइम जाते. अभ्यास वगैरे करतं की नाही? अगं घरीच सेल्फ स्टडी करतोय. बघा रिझल्टच्या दिवशी कळलंच तुमची सेल्फ स्टडी. नाही पण आमच्यापेक्षा जास्त चांगला रिझल्ट तुझंच लागणार आहे, माहितीये मला. मी अभ्यास करते ना. आणि तुम्ही तर दिसत पण नाही अकॅडमी मध्ये. अरे सांगितलं ना सेल्फ स्टडी चालू आहे. भेटा मग कधीतरी. प्लॅन करू आपण बाहेर जायचं. मी कॉल करते तुला, उचल फक्त. अगं हो ग नक्की. चालतंय चल बाय. नीट जा. नमस्कार मंडळी. राम राम राम. काय सगळी गप्पा घालत बसल्यात चर्चा. अरे बापरे सदू, अरे ते औषध आण पाहू इकडे. हे डाळिंबाला नवीन औषध आणले. काय होतं कळी गळायचं प्रमाण लय हो. काय दुकानदार डुप्लिकेट औषध. नाही हे औषध तुम्ही वापरून पहा. हे कळी झोंबायला एकच नंबर बरं का. कळी झडायचं प्रमाण 10%. तुम्ही आता वापरून पहा ना. मनोज ही शेतकऱ्यांना माहिती द्या त्या औषधाची. जे औषध पाटलांनी आणलेले ते डाळिंबाचे ॲव्हरेजसाठी सुद्धा चांगले, अत्यंत गुणकारी हो. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी वापरायला काय हरकत नाही असं माझं मत आहे. माझं असं मत आहे प्रत्येक शेतकरी ऊस कांदे उली केले पाहिजे, डाळिंब तर केले पाहिजे, पण ऊसाची जर चांगलं उत्पन्न जर काढायला ठरलं त्याला जीव लावलं पाहिजे. नाही नाही बाबा, माझ्या नावाला घेण्याला लागलं पाहिजे. सर्व शेतकऱ्यांना त्याचा मोबाईलला भेटला पाहिजे. किंवा ट्राय करू दोघा ठिकाणी वापरायला आणि मग त्याचा रिझल्ट आल्यावर सगळ्यांना आपण हे करू. पाटील, हे तुमचं जे खात्याचं दुकान आहे ना, आपल्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी एक संजीवनी आहे. आणि आता जे नवीन औषध तुम्ही आणलेलं आहे त्याचा नंबरचाच एक फायदा होणार शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांच्या हितासाठी ते सगळं काय चाललंय. खूप छान खूप छान. फक्त एकच काळजी घ्या की हे जे प्रोडक्ट आहे रिझल्ट ओरिएंटेड पाहिजे, शेतकऱ्याची फसवणूक झाली नाही पाहिजे. नाही तर वापरून पाहिजे तुमच्या लक्ष दिलं ना सगळ्यांनी. झालं का बाबा? चला म्हणून झालं ना. चहा पिकत काय येऊ का पाटील? मग येऊ का? येऊ का मंडळी? मग थांबा ना, चहा घेऊन जा. नाही पिया ना चहा पात. सगळ्या मंडळींना चहा पात. मी आता नको झाली आहे जाणत आहे. सदू चालेल. चला मग आता काय करतो. कॉल करते मला. हॅलो हॅलो दिशा. हा बोल ना. अगं तो सकाळचा राजू फिटर आहे ना, मला मेसेज करतो. त्याला नीट समजून सांग. तुला माहितीये मी त्याला बरी नाही जायची. अरे असं काय बोलला तू? तुला ते तू त्यालाच विचार ना. आणि त्याला मला आत्ताच्या आत्ता सॉरी बोलायला. हा मी लावते त्याला सॉरी म्हणायला. तू कॉल ठेव, मी बोलते त्याच्याशी. अरे असं काय बोलला तू? इतकी चिडली. दिशाचा कॉल.
हॅलो. अरे तू मीनूला काय बोलला रे? ती लई चिडली अरे, खूप रागवली ती. असं का? हो, तू तिला कॉल करून सॉरी बोल बरं, खूप चिडली ती. बरं तिला लगेच सॉरी बोलतो मी. एवढं भडकायला काय झालं? हा नमस्कार देशमुख साहेब. काय हुकूम? हो हो आहे ना, मुलगी आहे ना. नाही आता तिच्या डोक्यामध्ये शिकायचे, माझ्या डोक्यामध्ये मुलीला शिकवायचे. मुलांनी व्यवसाय निवडला त्याच्यामुळे मुलांनी काही शिक्षणाचं BSc केला आणि थांबला. माझ्या डोक्यामध्ये मग आहे का मुलीला आता शिकवायचं जरा. आहे आपली परिस्थिती बी आहे, 4 रुपये आहेत आपल्याकडे तर शिकतील मुलं. परत संधी आहे का? लग्न तर करणार जे आपण वेळ आल्यानंतर, परंतु सध्या डोक्यामध्ये नाही. काय चाललंय बाकीचं मग? हो हो बघू ना, जे काय आता त्यांच्या नशिबाची योग असतील त्याप्रमाणे होईल. चालेल चालेल. नमस्कार. हो नमस्कार. काय हो, कोणाचा फोन होता? आता ते पारगावचे देशमुख नाही का, त्यांचा फोन होता. आपल्या मेनूबद्दल विचारत होते हो लग्नासाठी. मग काय म्हणले तुम्ही? मी त्यांना म्हटलं आता सध्या एवढी घाई नाही, मुलगी शिकते ना ग, शिकू दे जरा थोडे दिवस. काय एवढी घाई करायची? काय लग्न तर करायचीच आपल्याला. आपले दिवस वेगळे होते, आता पोरापोरींचं कसं चाललंय. आपल्या मुलांवर आपला विश्वास आहे ना. काय काळजी करते, आपण शिकवू दे. योग्य वेळ आल्यानंतर त्यांचं करू लग्न. त्यांच्या नशिबाची जी काही योग असेल त्याप्रमाणे होईल. नाही मी तुला विचारलं करेल का मी? परस्पर काय करेल का मी? सॉरी बरं का मी. इट्स ओके, पण परत असं नाही ना होणार. आता तरी गेला का तुझा राग? नाही ग, माझ्या घरच्यांना नाही आवडत हे सगळं. अरे पण तो तसा मुलगा नाहीये, तो चांगला आहे अगं, आणि तो तुला सॉरी पण बोललाय. अगं ही पोरं सुरुवातीला अशीच वागतात, नंतर रंग दाखवायला लागतात. मला असं वाटतंय पाटलांची मेनू ही खूप हुशार आहे. तिने पुढील शिक्षण घेतलं पाहिजे. हो बरोबर आहे, पण मीनूचं लग्न झाल्याशिवाय मनोजचं लग्न आपल्याला करता येत नाही. बरोबर आहे. चला मग आपण चहा घेऊया. चला. चाय तो पिलावूया. अरे भालू काय चाललंय? काय यार, चाय काय मागतोय? पार्टी दिली पाहिजे. अरे बसा. बारक्या 3 चहा. बरं, पाटलाची पोरगी पटवतो काय? अरे नाही, तसं काही नाही. नाही रे बाबा, त्याचा सर्वे चाललाय. अरे तुम्हाला वाटतंय ना, तसं खरंच काही नाहीये. आम्ही पण याच गावात राहतो. काय राजू भाई, टाकाला जायचं गाडगं लपवायचं का? मला वाटतंय त्या दिवशी आम्ही फक्त फिरायला चाललो. त्या दिवशी मीनूला दिशाला आणि तुम्हाला मी बोलताना पाहिले. नाही रे, तुला वाटतंय तसं खरंच काय नाही. त्याच्यासाठी तर पार्टी मागतोय.
बरं ते बाकीचं सगळं जाऊन दे, संध्याकाळी पार्टी ते जातं शहाणं होऊ नको कळलं आहे की नाही? तुला पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे ना? हो या संध्याकाळी. आत्ता कसा जागेवाला बरं, भेटू संध्याकाळी. चालते, काम उरकतो आणि येतो तिकडं, मस्त एन्जॉय करू. हा चल बघ. ए बघून चालव ना गाडी. लागलं ना मी तुला हळू. लागलं तुला? हा पायाला. एक मिनिट गाडी. अरे किती लागलंय तुला? थांबा पण दवाखान्यात जाऊ. गाडी घेऊन आलो, बस इथे. लवकर ये रे. काय झालं पुरी? म्हणून गेले तिला. काय झालं? काय गाडीवरून पडले. पुढं गॅरेज समोर. अरे काय तुझं खरं नाही. पोरगी ना. अगं वेंद्रे किती वेळा सांगितलं तुला. सावकाश गाडी तुला किती वेळा सांगितलं? माझी चुकी नाही, तू गाडीवाला टर्न मारून गेला. कट मारला. चुकी पडायची नाही, पण पायाला तुझ्या लागलं ना. सावकाश चालायचं जरा. तुम्हाला बोला ना किती वेळा सांगावा. बरं झालं थोडक्यात वाचलं ते. तिला बघ औषधाचं बघ जरा तिला, आणि झोपू देते ना थोडं शांत. म्हणून ते चहाचं बघ रे बाबा. चहा घेऊन जा ना. नाही नको नको, काम आहे मला. थोडा घेतला असता. नाही नको नको, काम आहे मला. थोडं घेतला असता. नको. बरं परत चेक कर मला. बरं. हॅलो मीनू. हॅलो. बरं वाटतंय का आता? हो बरं वाटतंय. गोळ्या घेतल्या गोळ्या. अगं काय नाही ग, काळजी वाटली म्हणून कॉल केलाय. जेवण झालं? हो आताच. तुझं झालं जेवण? हो आताच जेवण झालं. बाय. बाय. गुड नाईट. गुड नाईट. खरी मावशी बरं आहेत का? काय चाललंय आता? निवांत. काय शिकायचं पाणी कसं चाललंय? सुनबाई आले का गावाला गेले? हो का? मग काय तुम्ही सगळं हँडल करताय घरात? लई एकटी ताण पडत असेल. मग काय तर तुझं काय लग्नाचं बोलते का ना आम्हाला लाडू वगैरे खायला? बोलवणार ना, पण अजून नाही. आम्हाला लवकरच लाडू खायचे. ठरल्यावर बोलवे नक्की.
मॉर्निंग. कसे? काय ताई, काय चाललंय? तुझं? मी बरी आहे. चांगली दिसते दिशा. थँक्यू. घ्या. काय ग, कस काय, बरी ना? हो मी बरी. कस काय चाललंय कॉलेज? कॉलेज चांगलं चाललंय. दिशा सांगत असते आता. हो ना? हो. हा. वा खरे मावशी, नाव घ्या ना तुम्ही. घ्या ना. लाजू नका आजी, घ्या ना. महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकून म्हणलं का आमचं नाव घेते तुमचं मान राखून. भारी भारी भारी. रुपाली तू घे, छान नाव. अशी संधी सारखी नाही येते. कुठं हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला, लग्नात असं तेव्हा ते येते. बोल. गौतम बुद्धाच्या मूर्तीला हार घालते वाकून, महावीरावांचं नाव घेते, मग सर्वांचा मान राखून. आता तुम्ही हटके का काही एकदम कडक. जोडीच घेते. वृंदावनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी आणि शशिकांत रावांचं नाव घेते, सुखी आहे मी माझ्या सासरी. मस्त घेतलं. चला आईचं तू घे ना नाव. मी कोणाचं घेऊ? नाही, तुम्ही फक्त तयारी करा, पण आता सध्या अभ्यासाकडे, कॉलेजकडे लक्ष द्या. बरं जेवण तयार आहे? जेवण करून मी तर जेवणासाठी जास्त नाही, आम्हाला खूप घाई येत आहे, आम्ही नंतर येतो. हे बघा मंडळी, आपण मागच्या आठवड्यामध्ये भेटलो होतो. गावातल्या अडचणी, शेती, महागाई, वीज बिल, त्यासाठी आपण चर्चा केली होती. आता पुढे काय झालं? पुढं आता असं झालंय का, पाटलाची मुलगी ती मिनो आहे ना, आपला तो राजू भेटर आहे ना गॅरेज वाला, त्याच्या बरोबर गाडीवर जाताना मी तिला पाहिलेली त्या दिवशी. काय म्हणता डेपुटी? दफळ सरपंच काय सरपंच काय म्हणतात ते उपसरपंच? हे चांगलं नाही बरं का सपकाळ. अहो ते आनंदरावनी इतका पैसा खर्च केला त्या मुलीसाठी, स्वतः मुलाकडे लक्ष नाही दिलं, पण मुलीला बरोबरचा दर्जा मिळावा म्हणून त्याला स्पर्धा परीक्षेमध्ये उतरवलं. IAS अधिकारी व्हावं, कलेक्टर व्हावं, जेणेकरून आपल्या या गावाचा विकास होईल हे ठरलं, आणि ती मुलगी भलतच करायला लागली. उद्या सकाळी जाऊ 7 वाजता. चालतंय, उद्या सकाळीच निघू मग. सकाळी. अरे रघु येतोय का? रघु येणार आहे, फोन करू त्याला. तुझा फोन आला का? काय माहिती. अरे मीनूचा फोन आलाय. हॅलो, मीनू बोलतीये. बोल ना मीनू. मला तुला उद्या भेटायचंय. हा चालतंय की. मी तुला लोकेशन पाठवते. ओके चल ठेवते. बाय, गुड नाईट. अरे मीनूने उद्या भेटायला बोलवलंय. अरे वा. ठीक आहे. तसं काही नाही रे, आम्ही फक्त फ्रेंड आहोत. मला सांगा. किती वेळ झाला तुला येऊन? काय नाही, आत्ता चालू होतो. बरं बोल ना, कशाला बोलवलं होतं? अरे काल तू माझी एवढी हेल्प केलीस, मी तुला थँक्यू पण नाही बोलले. ते माझं कर्तव्यच होतं. खरं तर तुझा एवढा अपमान करून सुद्धा तू माझी एवढी हेल्प केलीस, म्हणून म्हणलं थँक्यू बोलावंच तुला. एवढं काय नाही. खरं तर तुझ्यासारख्या कर्तबगार मुलाचा मला अभिमान वाटतो. पण एक आहे, आपल्या मैत्रीबद्दल त्या दिशेला काही सांगायचं नाही. नाही नाही, तिला नाही कळणार. पण काय फरक पडतो तिला कळलं तर? आपण तर एक चांगली मैत्रीच तर करतोय. तुला नाही कळायचं रे आमच्या मुलींचं. बरं ठीक आहे मित्र. येस. चहा घेते की कॉफी? चहा तर मी घेतच नाही, कॉफी चालेल. चल. तू बाकी नाही घेणार काही अजून? तुला घ्यायचं काय? नाही मला नको, मी तुझ्यासाठी विचारलंस.
स्टडी वगैरे कसं चालू आहे? स्टडी चांगलं चालू आहे. तू पण ट्राय कर ना, तू पण पुढे स्टडी कर ना थोडासा. तू कितवी शिकलाय? जरा प्रयत्न कर का फक्त गॅरेज वरच? बरं तू 1 मिनिट थांबा, मी 1 मिनिट आलो. ठीक आहे. इथेच बस आलो. हो. हॅलो राजू. हा बोल ना मीनू. अरे आज झोपच लागत नाहीये, सारखा मनामध्ये वेगळा विचार येतोय. वेगळा विचार येतोय? कसला विचार करतेस ग? आज आपण कॉफी प्यायला भेटलो होतो ना, घरच्यांना कळलं तर? जाऊ दे, काही गोष्टी सोडून द्यायच्याच असतात. खरंय रे, पण माझ्या डोळ्यांसमोरून काही गोष्टी जातच नाहीत. म्हणजे तुला काय म्हणायचंय? जाऊ दे, आपण ते नंतर बोलू. ओके चल बाय, ठेवते, खूप उशीर झालाय. गुड नाईट. ओके गुड नाईट. चला दादा, जाते. सावकाश. हो. गाडी जपून चालव. हो हो. अण्णा ते तुला समजवा जरा. काय झालं? ती काल एका मुलाबरोबर चहा पिताना माझ्या मित्रांनी पाहिलंय. अरे चहा पिली म्हणून काय झालं? कोणतं तुला चुकीचं सांगितलं असं? तुम्ही ऐकतच नाही बा माझं. मला जायचं दुकान. काय म्हणत होता मनोज? काय ते म्हणतो काल कुठं फॉर्म भरून चहा पिताना पाहिजे तिने मीनूला तक्रार करत होता. काय डोक्यात राग घालून होतो काहीतरी. आपण बी लक्ष घालायला हवं. आहे पण आपली पोर आहे म्हणून नाही जमायचं. आहे बरोबर आहे, पण तू बघतो मी. चला ते डबा जायचं आम्हाला. बरं. सदू ए सदू. आलो आलो आलो. चला जायचं आणा डबा. काय एवढा लवकर बोलून घेतलं? अगं तुझ्याशी एक बोलायचं होतं. अरे ते फोनवर पण बोलता आलं असतं ना. नाही पण ऐक ना, तुला राग तर नाही येणार ना? नाही येणार बाबा, बोल पटकेनी, मला दिशाकडे पण जायचंय. शपथ घे बरं. तुम्हाला कमी शिकलेल्या मुलांचा ना हेच प्रॉब्लेम असतो. तुम्हाला शब्द बिब्दीवर अजून विश्वास बसतोय. बोल पटकेनी, चल. बघा मला तू खूप आवडते. आय लाईक यू. आय लव्ह यू. काय राजूभाई लय अर्जंट बोलवलं? तुमच्या दोघांना एक सांगायचं होतं. सांग की. तुला तर माहिती माझं मीनूवरती किती प्रेम आहे. आमचा पळून जाण्याचा विचार आहे, पण तिच्या बापाचा विचार आला ना तर असं वाटतं काय करून काय नाही. तुम्ही सांगा ना काय करू. अरे तुझाच टेन्शन घेऊ नको. ते पाटील 2 दिवस विचार करतील, नंतर शांत होतील. आणि तसंही काय होईल, हळूहळू सगळ्यांना कळून जाईल. कळलं तुला? अरे पण आम्ही पळून जाणार कुठं? त्याची काळजी करू नको. माझे एक मित्र आहे तालुक्यामध्ये, उस्मानभाई म्हणून. त्यांचा गॅरेजचा बिझनेस आहे. मी तिकडे तुला कामाला लावतो आणि तुझी राहायच्या पण व्यवस्था करून देते. मी सांगतो त्यांच्याशी, तुझं राहायचं आणि बाकीचं ते कामाचं व्यवस्था करून देतो. तू काळजी करू नको. ठीक आहे? ठीक आहे. भालूभाई बोल ना. आम्हाला उद्या पळून जायला मदत कर. करणार उद्या संध्याकाळी. बरं, आणि एक गोष्ट मला तुला बोलायची आहे. ही गोष्ट कुणाला कळता कामा नये. बिलकुल नाही. तुझी मदत करतो. बिलकुल नाही करणार. आपण भेटू संध्याकाळी. आणि एवढी भीती काय तुला? निवांत राहा, आपण करून टाकू. हा
आपला प्लॅन सक्सेस होणार आहे. हा, आपण उद्या भेटू आणि बोलू. ठीक चल. ठीक आहे. काँग्रेस भावा. हा चल चल ये संध्याकाळी. हा येतो संध्याकाळी येतो. चल. फोन लावा, बोला. कोण नाही लवकर. अरे लवकर ये, कोण नाही इथं. हा ये लवकर, ये तू पण जा 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 फास्ट ये लवकर. हॅलो, हा लवकर ये मेन गेट वरती. हा दिसले दिसले. हो येते. हा येते रे, थांब ना जरा. अगं हळू ये, ते तुला कव्हर करा आलेत. ये लवकर पुढे मेन गेटवर. आता रडून का उपयोग? रात्री किती वाजता गेली तुला काय ऍड आहे? काय बोललीच नाही. फोन बिन कर, लागतोय का बघ. फोन स्विच ऑफ लागतोय तिचा. स्विच ऑफ लागतोय? हो अण्णा, मला तर शंका आहे की राजू पेटर बरोबर पडून गेलेली असं. कशाबरोबर? मला असं वाटतंय, मला शंका आहे. मला म्हणत होती लक्ष ठेवा, माझी चूक आहे त्याच्यामध्ये. आता काय करायचं? आता काय पोलीस स्टेशन जाऊन कंप्लेंट द्यावं, दुसरा पर्याय काय? मी लगेच जा. चला सदू काका, चला येतो अण्णा. सावकाश. अहो तुम्ही तरी बघा फोन लावून लागतोय का फोन. अगं आता कसा फोन लागेल? तिने फोन आता स्विच ऑफ केला असेल ना, लांब गेले असेल कुठंतरी. ते मला वाटलं नव्हतं, मुलीकडून माझी अपेक्षा नव्हती. सांगत होते तुम्हाला किती नाकाले पोरीचा लाड करू, घेतली डोक्यावरती. आता काय केलं पोरीने? अगं कोणत्या बापाला वाटतं मला सगळ्यांच्या समोर आली का नाही मान खाली घालायची? इज्जत किती होती बापाला, त्याचा तरी तिने विचार केला? एकुलता एक भाव आहे, त्याचा नाही विचार केला. आपण काय त्या मुलीला कमी करायचं?
शाळा शिकवली, नाही ना ती लाडपुरे केले. तुझा मुलाचा विरोध पत्करून तुम्ही तर मला सांगायचे. तुम्ही कधीच आमचं ऐकलं नाही. पोरगी म्हणाल तसंच करत राहिले. बाबा मला हे करायचे, दादा मला ते करायचे. हो बाई, घे बाई, कर बाई. असं निर्णय घेईल असं मला वाटलं नव्हतं ना. पण तिच्या बोलण्यातून किती वेळा तुझ्या समोर बोलली का मी खाली बघून जाणार नाही तुम्हाला. आता लोक काय काय बोलतील त्याला का विचारतो. अगं तुला घरात मला 10 गावात फिरायची माझी काय अवस्था झाली असेल. मी लोकांना ज्ञान सांगतोय आणि माझी पूर्वी पळून गेली. बघतो आता काहीतरी पोलीस स्टेशनला जाऊन वगैरे काहीतरी पुढे तपास करतो. बघा अजून एकदा फोन लावून बघा काय फोन लावती. नहीं. साई मोटर्स का नाम पूरे मोहल्ले में, पूरे एरिया में, परिसर में पूरा बहुत सारा अच्छा खासा नाम है. वो तो नाम के इधर तो नाम को गालबोट लगना नहीं चाहिए. इस हिसाब से गाड़ी पूरे करो. तुम्हारे भरोसे पर वो लोग घूम रहे गाड़ी लेके. हाँ सर. सही है. तो कोई नट बोल्ट ढीला नहीं होना चाहिए. ठीक है पूरा टाइप. और चेक आप क्या करो, ये होने के बाद में ट्रायल मार के चेक करके फिर कस्टमर को दे दो. ठीक है. ओके सर. चलो ठीक है. लगा दो. उस्मान भाई क्या चल रहा है? सब ठीक खैरियत. बस क्या चल रहा है बालू का यार. बालू बहुत दिनों के बाद आया. हाँ थोड़ा सा बिजी था काम में. क्या बात. चलो तो मैंने आपसे कहा था ना एक ट्विटर लेके आऊँगा एक बार. हाँ हाँ बोला था ना. तो ये ट्विटर है जी. अच्छा कहाँ काम किया है पहले? हाँ पहले गांव में किया था. सब जमता है काम का. जमता है ना. हाँ हाँ करशील ना काम. हो जमेल सर. चलेगा चलेगा ठीक कोई बात नहीं. अरे अली. हाँ सर. उनको काम दिखाने का ये नया है. उनको थोड़ा समझा दे काम के बारे में. और अली को मिलने का. अली समझा देगा पूरा काम के बारे में. ठीक है. और क्या इनका थोड़ा रूम का बंदोबस्त हो जाता तो अच्छा हो जाता. अच्छा चलो ठीक है करवा देंगे. रूम का बंदोबस्त चाहिए. ठीक है. अरे ठाकुर. हाँ जी जी सर बोलिए ना. क्या करो अपना 14 नंबर के जो रूम है ना. जी जी. हाँ ये नया बंदा है काम पे आ रहा है. तो इनको 14 नंबर के रूम में शिफ्ट करवा दो. जी जी. हाँ ठीक है. और बालू एक बात करना है. जी बोलिए ना. कुछ उल्टा सीधा लफड़ा तो नहीं है? अरे का भी बंदोबस्त मान रहे हैं. एक ही दिन में आने के बाद अपना गाँव कोई प्रॉब्लम नहीं. तो विषय नहीं है. मैं पूरा भरोसा रखता हूँ. कोई नशा पानी तो नहीं करता? नहीं नहीं कोई नहीं. सही ना. नहीं सब आप भरोसा रखो मुझ पे. भरोसा रखो बस. बालू ठीक है. उसके जो भी कल डॉक्यूमेंट्स है आधार कार्ड वगैरह सब 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 भिजवा दो. ले लेंगे. और अपना बंदा है थोड़ा ख्याल रखना. ओके ओके कोई बात नहीं. तुम्हारा बंदा है वो तो क्या बात है यार. बालू तुम तो मेरे अच्छे खासे दोस्त है यार. शुक्रिया. ठीक है लग जाओ काम. चलो कल से आ जाता हूँ उसमें. ठीक है. आज ना थोड़ा बाजार का काम करना था. अच्छा ठीक है. बाजार वगैरह करवा दो और कल से आ जाओ काम पे. हाँ ठीक है. ठाकुर जी को बोला है वो रूम आपको दे देंगे. ओके शुक्रिया. ठीक है. ओके. अरे वो 11-18 गाड़ी का क्या हुआ रे? बालू भाई. बालू भाई तुझे खूप उपकार झाले माझ्यावर. अरे उपकार काय बोलतोय. मित्र मी तुझा. तुझ्यासारखा मित्र शोधून पण नाही भेटायचा मला. काळजी करू नकोस. सगळं झालं ना तुझ्या आता मनासारखं. आता काम चांगलं कर. हे उस्मान भाई चांगले माणसं आहे. विश्वासानं लावले. ठीक आहे. लक्ष ठेव आणि आता व्यवस्थित राहा. हां आणि कधी मदत लागली तर सांग. लाजू नको. आहे मी पाठीशी. चलो हो चल. आणि घरी येत राहा. हां जपून जा. जपून जा. चल. उस्मान भाईचा सगळ्यात चांगला रूम या ठिकाणी आज तुमच्याकडे देता येते. माझी जबाबदारी आहे
परंतु या रूम मध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. अतिशय चांगल्या एरियामध्ये तुम्हाला उस्मान भाईनी हा मला सांगून तुमच्यासाठी हा रूम दिलेला आहे. हे तुमच्यासाठी मी हा रूम आज देतोय. पाहून घ्या कसा वाटतोय. कसं आहे, आवडलाय? हा, तर मग या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला काय अडचण आली तर माझा नंबर आहे तुमच्याकडे. मला ज्या वेळेस गरज पडेल त्यावेळेस मला फोन करा. ही रूमची चावी. ओके, मी आता निघू शकतो? ओके. आवडली रूम? हो, मस्त आहे. गावर लागलं काय चाललंय, पोलीस प्रयत्न करतायत. नातेवाईकांना कळवले. हॅलो, नमस्कार. बोला ना. अहो ठेवा, सांगितलं ना तुम्हाला एकदा माग. डोकं खातं लोक. देशमुखांचा फोन होता, मुलीचं विचारतंय. आता त्यांना माहीत झालं नसेल का? पण लोक असे का खपल्या काढतात जाणीवपूर्वक विचारून. कशाला त्यांच्या विषयी त्यांना माहित नसेल. हे बघ. हा नमस्कार, बोला. बोला गाडगे पाटील. अहो गाडगे पाटील, कशाला आता सध्या थांबवला आम्ही तो विषय. कशाला आता सध्या नाही आमच्या डोक्यामध्ये काही. हा म्हटलं होतं, पण त्यावेळेस आता परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती वेगळी. बघू, ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस तुम्हाला सांगू आम्ही. बघितलं लोक कसे कुठे करतात. आता त्यांना सुद्धा सारखा फोन करायला, पोरीचा लग्न करता का पोरात लग्न करतात. कशाला पाहुणे राहून चिडचिड करायची. पाहुणे राहून चिडून तर काय करू. प्रसंग कोणता, वेळ कोणती, यांना कळल्याशिवाय राहिलं असेल का. पण हाटकुड्याचा पाटलाची जिरवायची ना. नाकावर खाजण्यासाठी मलाही फोन करतायत. त्यांना माहिती आहे माझी पोर पळून गेली. हे देव दाखवायचे होते कंपनीनं मला. समाजामध्ये मला खाली बघायला लावलं. परंतु संस्कार करण्यात मी कुठं कमी पडलो. काय कमी केलं होतं मुलीला. अगं मनोजचा विरोध, तुझा विरोध, तरी गाडी घेऊन दे, तिला सरीला पैसे दे, तिला खर्चायला पैसे दे. नको नको ते लाड मी त्या मुलीचे केले. असा तुम्ही धीर सोडला तर मी काय करायचं. तू काय करत नको. 10 गावामध्ये मला लोक मानाने माझ्या पुढं मान खाली घालतायत. आणि आज मला समाजामध्ये खाली मान घालवल्या मुलींनी. मी लग्न करणार नव्हतो का. अगं मी चांगला IPS अधिकारी शोधला असताना याच्यासाठी. लाख रुपये खर्च केले, ते 10 लाख रुपये खर्च केले. मला कुठं परमेश्वर कमी करतो. मला कुठं 10 मुली होत्या. हिच्यासाठी सगळं काय करायचं होतं ना. झालं ते झालं. समाजामध्ये मी आज मान सन्मानाने वागणारा माणूस, मी आज खाली मान घालून समाजामध्ये करतोय. तुझ्यासाठी सरप्राईज आणलं. काय गजरा? नाही ना. कसा वाटला? अरे इथं बस ना. बरं, तुला काय खायचं? नाही, आज तुला जे आवडेल ते खा. अमेरिकन कॉर्न ग्रिल आणि एक कॅपेचिनो. कॅपेचिनो? येस. ओके, मी ऑर्डर देऊन आलो.
काहीतरी विसरतोय असं नाही वाटत तुला? पण बाहेर आलोय जेवायला, ठीक आहे मी म्हणते म्हणून, पण तरी तू काहीतरी विसरतोय. काय? केक. तुला माहितीये बर्थडे माझा? मग मला माहिती नसलं तर कोणाला माहिती असणार? तू बोलला का नाही सकाळपासून? सरप्राईज देत होतं ना तुला. बाय द वे, पुन्हा एकदा हॅपी बर्थडे डिअर मिनी. थँक्यू. फेवरेट. हात लागला काही नाही. हॅपी बर्थडे डिअर बाईक. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मीनू. हॅपी बर्थडे डिअर बायको. थँक्यू. तू? थँक्यू. हा मोठा. माझ्याकडून तुला माहिती मला आवडतं. मला नाही आहे, मला स्किनचा प्रॉब्लेम. वा, आता हे तर खावं लागेल. हा आवडला ना केक? हो, खूप मस्त. आणि त्यात माझा फेवरेट. मला माहिती होतं म्हणूनच आणला होता. मला वाटलं तू विसरला. असा कसा विसरेल? शेवटी माझ्या बायकोचा बर्थडे. बाय द वे, मला असं वाटलं तू मला सकाळी लवकर विश करशील, मी त्यासाठी वाट पाहिली. पण हे पण चांगलं होता. अगं कामाच्या भरामध्ये मला थोडा टाइम नाही मिळता, त्याच्यामुळे म्हणलं तुला सरप्राईज द्या. चॉकलेट तुझ्यासाठी. काय कुणाला सांगा होतं? आईला. आता तिला कोणत्या शब्दात सांगू की मी चुकले? तेवढं नको. हा हो, बाय. येताना भाजीपाला घेऊन या. हो जाऊ. हाँ चल इसको निकाल. क्या निकाल? ठीक है ठाकुर. हाँ जी, इसका जो भी होता है ना, ये जो भी पार्ट चेंज करना है, उसको क्या क्या पार्ट चेंज करना है उसमें लिख दो. हाँ, ये करना पड़ेगा. इसका ऑयल गेज का है, ये भी ठीक नहीं है, इसको भी ठीक करा दे. राम राम पाटील. या चेअरमन साहेब, सरपंच या. राम राम पाटील.
समजलं पाटील, फार दुःख झालं. तुमची मुली काय, माझी मुली काय, हे घरावर एक वेगळं संकट आहे. शत्रूशी मुकाबला करू शकतो, पण हा जो घरातला गुपित शत्रू आहे ना, हा फार वाईट. समाजामध्ये ताटमान करून जगायचं असतं ना, त्याला कुठेतरी कमीपणा येतो. का हो डेप्युटी? बरोबर आहे ना. काय आता प्रसंगी प्रत्येक गाव येत असते. पाटलाची मुलगी पळून गेली म्हणून त्यांचं सांत्वना फोन करायला आलो. उद्या आपल्या ती वेळ काय आहे, बरोबर आहे नाही गाव वगैरे. पण ते घडल्यावर काय दोन्ही पार्टीने समजून घ्यायचं असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काही कमी केलं नाही दिलं पाटील. तुमच्या आम्हाला अभिमान होता की पाटील मुलीला एवढं शिकवतात, मुलाकडं दुर्लक्ष केलं, पण मुलीला उच्च शिक्षित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आमच्यासाठी फार अतिशय अभिमानाची गोष्ट होती. पाटलांच्या डोक्यातच गणित होते, गावापेक्षा आपली मुलगी शिकली तर गावातली अजून तरुण पोरं शिकते. खरं खरं. पण आता पाटलांच्या मुलीने असं केल्यामुळं अवघड झालंय. आई वडिलांचं जेवढं कर्तव्य होतं तेवढं त्यांनी पार पाडलं. एवढं असं काही घडायला वाटलं नव्हतं ना. नजरवर करून बघत होती. हो ना. आज आम्ही नवरा बायको गावात फिरायची सोय नाही राहिली. नका दुःख करून देऊ. आता असं करा, मनोजचं लवकर लग्न करून टाका. येणारी सून आपली मुलगीच राहील. मी यांनासारखं तिच्यावर तुम्ही तसं प्रेम करा. सरपंच बोलते एकदम बरोबर. संकटाला सामोरं गेलं पाहिजे ना. संकट आलं म्हणून खचून जाऊन नाही पाटील त्यातले नाहीत, पण त्यांनी जे राहू दे पाटील चहाचं काय तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही चहा वगैरे काय नाही चालू. बरं तेवढे गाडी चला मंडळी चहा घेतला राहू दे काळजी घ्या, नका दुःख करून. अरे आलात तुम्ही. आता हे काय नवीन? हे कुठं काय नवीन आहे? लव यू. आय लव्ह यू टू. अगं शर्ट का नाही धुतला? अरे हा काल राहिला माझ्याकडून धुवायचा. अगं तुझं डोकं आहे की खोकं? साध्या साध्या गोष्टी विसरते. एवढं चिडायला काय झालं? दुसरा शर्ट घाल ना. मला हाच घालायचा होता. अरे गॅरेजला तर जायचंय, कोणता पण चालतो, घाल कोणता पण. तू माझं उघड डोकं खराब करू नको. तुझा स्वभाव आता कळायला लागलाय मला. पहिले तू असं नव्हता वागत. तुझा पण स्वभाव मला आता कळायला लागलाय. काय केलं मी? शर्ट काय धुवायला झालं? अरे तुला म्हणलं ना, तो शर्ट राहिला काल धुवायचा माझ्याकडून. बाबा कामं असतात खूप. काल कोणाशी बोलत होती? दिशाचा फोन आला. दिशा सोबत बोलत होते का? दिशाचा होता की अजून कोणाचा होता? म्हणजे तू आता संशय घेतोय माझ्यावर? मला असं स्वप्नात पण वाटत नव्हतं की तू असं वागशील माझ्याशी. मला पण वाटलं नव्हतं तू अशी वागशील. मी किती विश्वास ठेवला तुझ्यावर. गप चाललो मी. डबा घेऊन जा. डबा घेऊन जा. मी डबा घेऊन येतो. नको मला तुझा डबा बिबा काय. आणि हा माझी वाट पण पाहू नको. थांब ऐक, डबा घेऊन येते. डबा घेऊन जातो. हे सोड मला. ठीक है ये ना. हाँ इसका कर दो. हाँ खोलते सर. क्या खोलने का सर? हाँ खोल दो. हेलो. हाँ बोल रहा हूँ, उस्मान भाई बोल रहा हूँ. अरे बाप रे. अरे बाप रे. सुखोई हॉस्पिटल का? अच्छा अच्छा ठीक है. तो अरे ठाकुर. हाँ सुनो. अपना राजू है ना, राजू का एक्सीडेंट हो गया, वो सुखोई हॉस्पिटल में जाना. वो अपना राजू? हाँ राजू. चलो गाड़ी निकाल. मीनू शांत हो बेटा.
चाचा कसं शांत हो? हे सगळं माझ्याच वाटायला यायचं होतं का? आता काय करावं, झालं ते झालं. शांत शांत. चल आता गावाकडे जा, शांत राहा. मी सांगतो आई वडिला तुझ्या बोल. नाही चाचा, मी नाही कुठे येणार. मी सोडतो बेटा तुला. नाही चाचा, मला नाही यायचं. तुझ्या वडिलांसारखं आहे मी. स्वतःला सावर बेटा. मला नाही यायचं चाचा. नाही बेटा, तू असं बोलायला चालणार नाही. सावर स्वतःला. जा तू तुझ्या आई वडिलांकडे जा. मी वाटलं तर फोन करून सांगतो. नाही चाचा, मला नाही नाही यायचं बेटा, कुठं. असं म्हणून चालेल का? नाही चाचा. नाही बेटा, सावर बेटा, स्वतःला सावर. हा सांभाळ हो का? हा बस शांत शांत हो. अरे यार बॉस, क्या माल है? हाँ? अरे रुकना फिर. रुक. अरे सही बोले रे मेरे पंटर. सोडा. ए बुलबुल, चल गाड़ी में बैठ. ए बुलबुल, चल गाड़ी में बैठ. चल गाड़ी में बैठ. चल गाड़ी में बैठ. अरे बेहोश हो गए. चल चल बैठ. चल चल रे. जल्दी बेहोश हो गई. जल्दी चल 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 चल. ठाकुर, अरे ठाकुर. अरे 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 ये तो अपने राजू की औरत है. क्या हुआ? इसको पहले हॉस्पिटल में एडमिट करवाएंगे. रुक रुक, इधर इधर. इसको पहले हॉस्पिटल में एडमिट करवाएंगे. इसको पहले हॉस्पिटल में लेके जाएंगे. इसको पहले हॉस्पिटल में लेके जाएंगे. बहुत सीरियसली क्लियर है. उस्मान भाई जल्दी करो, ये अपने राजू की औरत है. काय झालं यांना? काय झालं? तुम्ही कोण? मी उस्मानबाई. जे आमचे कारागीर आहेत, कामगार आहेत, त्यांची ही बायको आहे. अच्छा, ते कुठे आहे ना? ते सांगतो मी. नेमकं काय झालं डॉक्टर? त्यांना थोडा मानसिक त्रास झालेला आहे. त्यांच्या घरच्यांना बोलून घ्यावं लागेल. ठीक आहे, बोलून घे. घ्या लवकर त्यांना. घरच्यांना बोलू. आपण मग पाहतो पण ते नाही ते शुद्धीवरती. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, कोण बोलतंय? हा बोला ना. हा हा हा, काय झालंय? हो, काय सिरियस नाही ना? हो हो, निघतो लगेच ठेवतो. अण्णा, फोन आला होता. आपण लोक सिरियस आहे हॉस्पिटलला. काय झालं रे? मी तुम्हाला परत आल्यानंतर सांगतो. चला सगळं घेऊन जा. हो, येतो आम्ही. गेल्या फोन कर रे मला. हो अण्णा. काय झालं मेंदूला? अरे काय झालं काय नव्हते का? आता ते फोन आलं तर म्हटलं आता काय करायचं हो आपण? जपून जा रे.
अरे मीनू बेटा, हे मीनू बेटा, उठ 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 बेटा, उठ 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 बेटा, उठ उठ. हां, कशी आहे तब्येत आता? बरी आहे ना? हां, बरी आहे ना तब्येत आता? ठीक आहे. नमस्ते डॉक्टर. नमस्ते. आमची मीनू इथं ऍडमिट आहे. हो आहे ऍडमिट आहे. वॉर्ड नंबर 1 मध्ये आहे. आता तब्येत बरी आहे. तिला घेऊन जाऊ शकतो? हो, तिला तुम्ही घेऊन जाऊ शकता. ठीक आहे, लगेच नेलं चालेल ना? हो चालेल चालेल. ओके, थँक्यू. ओके. बरं वाटतंय ना? हो बरं वाटतं. बस आराम कर. कसे? नमस्कार नमस्कार. तुम्ही उस्मान भाई? हो हो मीच उस्मान. अरे वा वा वा, काय झालं आमच्या मीनूला? बघा ना मीनू, काही नाही जास्त सिरियस काही नाही तसं. मीनू, अरे मीनू बेटा, मनोजा. अरे रडू नको, मी आलो ना आता आपण जाऊ. चल मी तुला घ्यायला आलो, गेलो घ्यायला. रडू नको. चलू का आता? चल यांना घ्या, आपण घेऊन जाऊ. चलू मीनू, उस्मान भाई आम्ही हिला घेऊन जाऊ. घेऊन जा, काय नाही, घरी घेऊन जा. हा, घरी घेऊन जा. सगळं वाट बघतोय मीनू. चल बेटा. काय करू घरी येऊन? मी घरी कोणाला तोंड दाखवायची लायकीची पण नाही राहिले. माझे आई दादा मला एक्सेप्ट करतील का? मी तो हक्क कधीच गमावलाय. जेव्हा मी पळून गेले ना, तेव्हाच त्या घरातून गेले. मला नाही यायचं. नाही ना, आम्ही आलोय ना. चल नाही ऐक आम्ही आलोय ना आता. ऐक मी आलोय ना. आम्ही समजून उनको लेके जाओ. मी सांगेल काय सांगेल. जाओ लेके जाओ. चाचा, तुमचे खरंच खूप उपकार झाले चाचा. नाही बेटा, जा. आलेत काका, आलेत मनोज भाऊ आले. जा, व्यवस्थित जा बेटा घरात. हां, चला मनोज भाऊ जा. दोन पाखरांची ताटा तूट झाली. किनाऱ्याला येता येता चुकामुक झाली. आठवणी तुझ्या सखी कंठ आला दाटूनी. आठवणी तुझ्या सखी कंठ आला दाटूनी. विठ्ठला रे पांडुरंगा वेळ कशी आली. वेळ कशी जाऊ दे आता, नको बोलू तिला. आता तिला पश्चाताप झालेला आहे. आता नको बोलू तिला. घे घरा घेऊ दे. बस आता काय बोलू फायदा. वेळ निघून गेली बाळा तुझी. सांगत होतो बाई, तुला काय कमी पडू दिला आम्ही आमच्या आयुष्याबद्दल सांगलं आम्हाला. आम्ही रक्ताचं पाणी केलं. तुझी आई मला रोज म्हणायची तरी तुझ्या आईची आई. आणि तू रडू नको आता. गेलेली वेळ परत येणार नाही आता. काय चूक झाली. कार पांडुरंगा काय चूक झाली. किनाऱ्यावर येता येता नावही बुडाली. किनाऱ्यावर येता येता नावही बुडाली.
दोन पाखरांची देवा ताटा तुट केली, दोन पाखरांची देवा ताटा तुट केली, मायेची ही माऊली रे काळ्या दोन पाखरांची, दोन पाखरांची ताटा तूट झाली, दोन पाखरांची ताटा तूट झाली, किनाऱ्याला येता येता चुकामुक झाली, चुकामुक झाली. आठवणी तुझ्या सखी कंठ आला दाटूनी, आठवणी तुझ्या सखी कंठ आला दाटूनी, विठ्ठला रे पांडुरंगा वेळ कशी आली, वेळ कशी